प्रेक्षकांनो नमस्कार. तर आजच्या भागामध्ये आता इकडं सावीमुळे बाकीचे सर्वजण त्या गुंडांच्या तावडीतून सुटतात आणि तिथून निघून जातात. सावीन ते पण त्यांच्या तावडीतून सुटतात आणि तिथून चाललेले असतात. नक्की काय घडलं, काय ट्विस्ट आहे बघायला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर इकडे आता जी सावी आहे ती धैर्यजवळ येते. धैर्य म्हणत असतो की सावी तुम्ही जेवण केल्याशिवाय मी जेवणार नाही. तेव्हा त्याला आंदूक दिसायला लागतं. त्याला दिसतं की सावी त्याच्याजवळ आली आहे. तो सावी तुम्ही ते त्याला खूप आनंद होतो आणि आता सावी त्याच्या तोंडामध्ये घास घालते आणि आता धैर्य तो घास खातो आणि आता ते सावीच्या हाताने तो जेवण करतो. जी सावी आहे तिला पण खूपच आनंद होतो आणि आता ते दोघेजण तिथे हे होत असतात. तर आता धैर्य म्हणतो की सावी आपल्याला कसं तरी इथून बाहेर जावं लागणार आहे. सावी म्हणते धैर्य तुम्ही माझी साथ द्या फक्त, मी बघा तुम्हाला इथून कसं बाहेर घेऊन जाते असं म्हणत असते. तर आता लगेच ते म्हणतात की हो ना, कसं घेऊन जाते ना मी बघत राहा असं म्हणत असते. आणि आता लगेच इकडं जी जी दुसरी महिला असते दरोडेखोरांमधली ती आता त्यांची दुसऱ्या जिकडे माणसं ते आतंकवाद्यांनी पकडून ठेवलेले असतात त्यांना ती सोडत असते. आता त्यांना म्हणते की तुम्ही इथून लवकर चला. त्यांना म्हणते की तिकडे खूप मोठी आग लागली आहे, तुम्ही लवकर तिकडे जा आणि सगळ्यांना काढून देण्याचा प्रयत्न करते. आणि इकडे पण आता सावी जी असते ती आता पालापाचोळा जमा करते आणि आता ती आग लावून देते. आणि ती आग लागल्यावरती त्या माणसांना काही कळत नाही. ते म्हणतात काहीतरी पेटलं इथं, काहीच तरी वासतोय ना. तर ते बघायला जातात तर ते पूर्ण पेटलेलं असतं. तर इकडं आता ते म्हणतात की काय तिकडं पेटलं. मग इकडचे सगळे दरोडेखोर सगळे तिकडे निघून जातात आणि जी रेखा आहे ती एकटीच येत थांबते. आणि आता ती रेखा म्हणते की तुम्ही चला लवकर इथून, ते तिकडे गेलेत ना तर आपल्याला निघून जायचं आहे. तर ते माणसं म्हणतात आम्ही तुमच्यावर कसा विश्वास ठेवू. तर ते म्हणतात की विश्वास ठेवा, सावीला मी तिकडे सोडले, आता तुम्हाला घेऊन जायचे मला इथून, चला लवकर. आणि त्यांना घेऊन तिथून निघते. तर इकडे आता लगेच जी सावीन ते आहेत आता सावीन तिथून निघून जातात. दोघेजण पळून चालले असतात. सावी धैर्याला घेत तिथून निघून चाललेली असते. तिला आता धैर्याला चालता येत नसतं. ते त्याच्या सावीच्या खांद्यावर हात टाकते आणि सावी त्याला तिथून घेऊन चाललेली असते. तर आता इकडं जे दरोडेखोर आहेत ते सगळेजण जिथे कोपी जळाली तिथे येऊन बघतात तर तिथे आता काहीच नसतं, सगळं जळून खाक झालेलं असतं. तर ते म्हणतात की हे माणसं आपल्याला फसवून पळून गेले वाटतं. तर आता लगेच तुम्हाला इकडे कोणी बोलवलं, तिकडे कोण आहेत आता. तर ते म्हणतात की आम्हाला रेखाने सांगितलं इकडच्या कोपीला आग लागली आहे, तुम्हाला भाजलंय म्हणून तिनेच आम्हाला इकडे पाठवलं. त्यांचं ते रेखानी म्हणजे रेखाचं काहीतरी सगळ्यांमध्ये मिळून आहे वाटतं. नक्कीच त्यांचा सगळ्यांचा काहीतरी प्लॅन असणार आहे. आता आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे असं म्हणते. आणि आता लगेच ते बोलत असतात आणि म्हणत असतात की चला लवकरात लवकर शोधायला पाहिजे, कुठे लांब नसन गेले ते असं म्हणतात. आणि ते आता शोधायला निघतात सगळेजण आता बंदुकी घेऊन पळायला लागतात. तर इकडे आता जी सावी आहे ती धैर्याला घेऊन तिथून चाललेली असते. जी रेखा आहे ती आता बाकीच्या लहान मुलांना, त्या बायकांना आणि माणसांना घेऊन तिथून चाललेली असते. ती पण आता त्यांना घेऊन खूप पळत असते. त्यांना म्हणते की तुम्हाला दम लागलाय, पण हे बघा आपल्याला इथून बाहेर लवकर पडावं लागेल, नाहीतर खूप अवघड होईल. त्यांच्या जर हाती लागलो ना आपण परत तर आपल्याला सोडणार नाही ते असं म्हणत असते. आणि आता रेखा त्यांना जोरात पळायला लावते. तिथे सगळेजण पळत पळत आता बाहेर येतात. इकडे पोलीस येऊन थांबलेले असतात. पोलीस आल्यावरती आता पोलीस म्हणतात की तुम्ही आलात का. तर ते रेखाला त्यांना भेटतात आणि आता रेखा ते म्हणतात की हो, पण सावीताई आणि धैर्यदादा ते आतमध्येच गुंतले आहे, त्यांना कसं काढायचं बाहेर. तर आता लगेच पोलीस म्हणतात हे बघा तुम्ही काळजी करू नका, तुम्ही इथे थांबा. आता सगळेजण गाडीत बसून आहे ना, जा तुम्ही इथून, आम्ही बघतो त्यांना कसं आणायचं ते असं म्हणतात. तर इकडे आता जी सावी आहे ती धैर्याला घेऊन चाललेली असते. तेवढ्या धैर्याचा पाय घसरतो आणि धैर्य आता त्या खड्ड्यात पडतं जाऊन. आता सावी म्हणते धैर्य आता काय करू मी. धैर्य जाऊ जाते आणि म्हणते अहो धैर्य असं काय होतं करताय तुम्ही, अहो धैर्य उठा ना, अहो मला साथ द्या ना धैर्य, असं काय करता, मला एकटीला कुठं पाडताय तुम्ही, अहो धैर्य उठा ना तुम्ही असं म्हणत असते धैर्यला. आता धैर्य म्हणतो सावी तुम्ही जा, माझी इच्छा सोडून द्या, मी तुमच्या वडिलांना वचन दिलं होतं की मी सावीला कधी काही होऊन देणार नाही आहे. तर सावी म्हणते मी तुम्हाला वचन दिलं तर धैर्य, मी कधी तुम्हाला एकटं सोडणार नाही आहे, त्यामुळे मी नाही सोडणार तुम्हाला एकटं असं म्हणत असते. आणि आता लगेच जी सावी आहे ती म्हणते धैर्य उठा ना तुम्ही, असं काय करताय, धैर्य चला लवकर, मी काही करून तुम्हाला इथून घेऊन जाणार आहे. धैर्य म्हणतो नाही सावी आता माझ्या अंगात नाही राहिली ताकद. तर सावी बळजबरी आता धैर्याला उठते आणि तिथून घेऊन जायला निघते. तर बघूया आता पुढील भागात काय ट्विस्ट असणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.